चार अनोळखी माणसं भेटली की एकमेकांशी बोलायला बिचकतात. त्याचं कारण असं आहे की आपण काही बोललो तर आपण या लोकांमध्ये वेगळे आणि मूर्ख ठरण्याची शक्यता आहे का, असं प्रत्येकाला वाटत असतं. वेगळे या शब्दात मात्र एक छोटी गंमत असते. आपण आगाऊपणा करू किंवा शहाणपणा करू आणि तो इतरांना रुचणार नाही, अशा पद्धतीची काही एक भावना होते. भारतीय माणसांचं ते वैशिष्ट्य आहे. मग माणसं एकमेकांचा अंदाज घेत राहतात, चाचपत राहतात, हळूहळू सुरुवात होते. पण त्यातलं मुख्य दडपण जे आहे की आपण या सगळ्या चौघांमध्ये मूर्ख ठरू आणि मग चौघही शहाणा आणि मूर्ख या दोघांच्या भावनांमध्ये, या दोन्ही भावनांमध्ये मध्येच अडकून पडलेले असतात आणि खूप वेळ घेतात एकमेकांशी बोलायला. काही लोक असतात जे बेधडक असतात आणि गेली 40 लाख वर्षाची ओळख असल्यासारखं एकमेकांशी सुरू होतात, तर त्यालाही लोक बिचकतात आणि घाबरतात. संवादाची ही फारच अशी केविलवाणी अवस्था होऊन बसते. खरं तर चौघांनाही माहिती असतं की आपण माणसं आहोत आणि माणूस म्हणून ते एकमेकांना माहीत असतात लाखो वर्ष. पण बोलायचं कसं, तर बोलण्याची कला ही शहाणपणा आणि मूर्खपणा यात तोलली जाते आणि त्यातनं सगळा गोंधळ होतो. खरं तर बोलून घेतलं पाहिजे, मोकळेपणानं बोलून घेतलं पाहिजे, पण ते थोडा अवघडच जातं आपल्याकडे. थोडं विचित्रही ठरतं मोकळं बोललं की. आणि एकदा मात्र हळूहळू सुरुवात झाली आणि काही अंतर गेलं, काही वेळ गेला की मग आपला एकमेकांचा रस जोखतात आणि आपल्या रसाचा माणूस आहे म्हटल्यानंतर किंवा बाकी माणसं आहेत म्हटल्यानंतर किंवा त्या चौघांपैकी तिघं जरी एका रसाचे सापडले तरी माणसं मग खुलत जातात आणि मग विषय बोलत सुटतात. आणि दीर्घ प्रवास असेल तर मग प्रवासाच्या शेवटी चौघांमध्ये किमान ज्यांचा रस झोप एकमेकांशी, त्यांच्या मैत्री होण्याची शक्यता निर्माण होते. तर यातला मुख्य मुद्दा असा आहे की माणसं, या जगातली माणसं पूर्ण ज्ञानी किंवा पूर्ण शहाणी कधीच नसतात आणि या जगातली बहुतेक माणसं पूर्ण मूर्ख कधीच नसतात. शहाणपणा आणि मूर्खपणा यांच्या तौलनिक अशा सीमारेषेवर ही माणसं जगत राहतात आणि ती एकटी असतात, स्वतःपुरती असतात, तेव्हा ती शहाणी असतात, स्वतःला शहाणं निश्चितच समजतात आणि त्यात वाईट काहीच नाही. पण सार्वजनिक झालो आपण की आपण मूर्ख ठरू की काय, हे जे दडपण आहे, या दडपणातनं बाहेर यायचं असेल तर मग आपल्या कुटुंबातले, आपल्या समाजातले माणसांनी वागण्या बोलण्याचे संस्कार करणं गरजेचं आहे. औपचारिकता या नावाचं जे काही ढोंग आहे त्यातनं बाहेर येणं, माणूसपणा, खुला माणूसपणा आणि चांगला माणूसपणा, निर्मळ माणूसपणा, याचे संस्कार होणं गरजेचं आहे. औपचारिकतात एक चोरटेपणा असतो आणि भय असतं बाहेरच्या समाजाबद्दल. तर बाहेरच्या समाजाबद्दल भय वाटण्याचं संस्कार बंद झाला पाहिजे घरांमध्ये आणि याची दुरुस्ती घरांपासूनच झाली पाहिजे. त्यात आणखी एक मुद्दा आहे. माणसं मतभेद व्हायला घाबरतात. आपण बोललो आणि दुसऱ्यांना आपली मतं नाही आवडली तर माणसं त्याला थोडंसं बिचकून राहतात. ही शिकवण आपल्याकडं नाही की मुद्दे मांडा, मतभेद होण्याची शक्यता आहे आणि मतभेद हे समजुतीनं मिटवता येतील, दुसऱ्याचं ऐकून घेता येईल, आपली मतं मांडता येतील आणि एकमेकांना आनंदानं, मैत्रीनं समजून घेता येईल. तर बिचकलं नाही पाहिजे, हाही संस्कार आपल्या लोकांकडे झाला पाहिजे. अनोळखी माणसं ही प्रत्यक्षात अनोळखी नसतात, ती आपल्या जगातलीच असतात.
आपण संवादी कसे होतो हे फार महत्त्वाचं असतं. फारसं बिचकू नये, घाबरू नये आणि दुसऱ्या माणसाला माणूस म्हणून परकं समजू नये. मायेनं, विश्वासानं एकमेकांशी बोललं पाहिजे आणि ते पहिल्या भेटीतच बोललं पाहिजे. हळूहळू अंदाज घेत बसण्यापेक्षा मतं मांडून पाहणं आणि वाटल्यास सुरुवातच करणं की मतभेद होण्याची शक्यता आहे, पण आपण एकमेकांना समजून घेऊन बोलू, तर हा संवाद अनोळखी माणसांमध्ये सुद्धा फार महत्त्वाचा ठरू शकतो.